मानवतिथे तटे भीमरक्षा वरपुण्यरितायदातुं मुनिन्द सागत्य पुष्पं प्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे तुमचा कृपादाने करुणेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दासोकान ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमतुलं सर्वभूतात्मभूतं बाबातीतं सद्गुरुं प्रणमामि सद्गुरुं प्रणमामि सद्गुरुं प्रणमामि
नाही आदि अंती अवसान अविनाश लाभी मनाक्षे गोविंदाचे येरती मारुक दुखाचे जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे तुरती मारुरे येरती माईक दुःखाचे जनती नाही आदि अंती अवसान बॉल कमी आणि रन जास्त कळलं ना तुम्हाला आता 20-20 राग झाले त्यात कारण आहे मला वाटतं नाही का काही संयोजकांनी सांगितलं की 9 वाजता बंद करा काही जणांनी सांगितलं 9:30 वाजता बंद करा आपण 9:15 बंद करू त्यांनाही नाराज नको आणि ह्यांनाही नाराज नको आज कारणाशिवाय कुठलंही कार्य घडत नाही आता हे जे कार्य दिसतंय नाही संपूर्ण त्याला काही कारण आहे आपण जे जन्माला आलो आहोत ते काही कारण आहे नाहीतर आपण जन्माला यायचं काही कारण आहे पण कारणामुळे जन्म तुमची चिंता संपली बरं का या चाळीपुरता आणि जे आता इथं हजर आहेत ना त्यांची नक्कीच मी गॅरंटी सांगतो तुम्हाला का माहिती आहे का हे जे नियोजन केलंय हरिभक्त आणि विलास महाराज आणि त्यांची जी संयोजक मंडळी ही 14 वर्षे आहे विज्ञान सोसायटी मिळून जे केलेला आहे हा जो कार्यक्रम आता नियोजित केला आहे किती तो वर्ष आहे 14 रामायण वनवास किती वर्ष भोगला 14 तुम्हाला वर्षी किती झाली 14 म्हणजे तुमचा वनवास संपला आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनोदीवा सुख हे महाराजांना आजच्या अभंगाला सांगायचंय की जन्माला आल्यानंतर मनुष्य प्राणी काय करावं कामधंदा अपुटीत करावा बरोबर ना आपला कामधंदा अप टू डेट करावा त्यासाठी हे देव दिलेला नाही
आणले नाही. आणि ते कसे दिलेत माहितीये का? मुसले दिले मुसले, देव तो पाताचा आणि लावू. आम्ही प्रमाण रोज ऐकतो बरं का. मी जेवढी प्रमाणे घेणार जेवढं बोलणार आहे ना, तेवढं तुम्ही, मी जेवढं ऐकलं नसेल ना तेवढं तुम्ही ऐकलेलं आहे. पण बाबा म्हणायचे अंमलबजावणी किती जणांची? बाबांचं सांगतो ऐकतो वर्ष किती. आता वर्षातून मला सांगा, कमीत कमी वर्षातून आपल्या मुंबई शहरामध्ये कमीत कमी 100 कीर्तन तुम्ही नक्कीच ऐकले. जाऊ दे 100 सोडा, 50 तरी ऐकले असतील, 50 सोडा 25 तरी ऐकले असतील. त्याच्यामधून हे प्रमाण जातात ना. अंमलबजावणी किती सांगा बरं. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, तुम्ही केलं नाही तर होणार नाही का? तुम्ही केलं नाही तर होणार नाही का? होणारच. सकारात्मक. गाई म्हशी बैल वगैरे जे असतात त्यांनी कधी मालकाला म्हटलं का मला गोठा बांधून द्या? पण गोठा बांधून त्यांना मिळतो ना का नाही? मिळतो ना. ते म्हणतात का मालकाला मला गोठा बांधून द्या? पण मिळतो ना बांधून. मग तसं तुम्ही घाला ना त्याच्यावरती भार, बघू कसं होत नाही ते. तुला म्हणे घालून म्हणायची, अंमलात आणायची नाही. आपला तसा स्वभावच नाही हो. देव स्वभाव हवा लागतो. देव स्वभाव तेव्हा ही प्रमाण त्याला जुळली जातात. मनुष्य स्वभाव ठेवून ही प्रमाण जुळली जाणार नाही. सकारात्मक दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन. काय वचन? साधू संतांनी आपल्याला जे नाम दिलेले आहे पण ते नाम कुठंच दिसत नाही. हे माझं म्हणणं नाही, मी माझ्या पदाचं सांगणारच नाही. हे माऊलींचं म्हणणं आहे. ते जे नाम आहे ना बाबा कुठंच नाही. ज्ञानदेव म्हणे माऊलींचं प्रमाण, माझ्या पदाचं ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ मिळला जाणे. 5 मुखाने नावं घेतली जातात. त्याचं दुर्लभ म्हणायची गरज काय? दुर्लभ म्हणायची गरज काय? लोक विचार करायला. बाबा म्हणायचे 2.5 किलो भेटा दिल्या आपल्याला, तो विचार करायला दिलाय का कांदे बटाटे व्हायला दिले? आपले सगळे कांदे बटाटे व्हायचंच चालले. सगळं देव भरायचं राहायला बाजूला, काय भरायचं आतमध्ये? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. जेवे म्हणजे या इंद्रियांनी जोडशी नारायण. आपण काय जोडतो बरं? सगळा संसार चाललाय, मला ह्याला जोडायचं, मला घर बांधायचं, मला मुलीचं लग्न करायचं, मला मुलाचं लग्न. पण करायचं नाही का? करायचंय, पण आसक्ती विरहित. कसं आसक्ती विरहित? ते जर तुम्ही डोक्यात, मला सांगा एका महिन्यामध्ये 2 तलवारी राहतील का? मला एकच तलवार राहणार. पण साधू संतांनी युक्ती सांगितली. त्या युक्तीने जर गेलो ना तर दोन्हीही तुम्ही सांभाळू शकता. धन्य पुण्य रूप जैसा तर बरोबर आहे. युक्ती नसेल तर हेही नाही आणि धड हेही नाही. मंडप जो आता हा जो बनवलेला आहे, लक्षात घेऊ. एका एका शब्दाचं लक्ष ठेवून आपण
तर पुन्हा ऐकण्याची गरजच राहणार नाही. तुम्हाला सांगतो, आपलं लक्ष नसतं शब्दांकडे, म्हणून आपल्याला पुन्हा 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 जो मार द्यावा लागतो ना, त्याला कारण हे, हा जो आता जो मंडप बनवलाय ना, हा आता आपला दुसऱ्यांदा बनवलाय. पहिला मंडप आपल्या लग्नाचा आणि हा दुसरा मंडप. मला सांगा, घर देवही जोडता येत नाही आणि घर संसारही जोडता येत नाही, त्याला कारण आपल्या मनासारखं होत नाही. आपला संसार कधी सुखशांतीला जातो, कधी सुखी होतो, आपल्या मनाने जर मन पसंतीने लग्न केलं तर. लक्षात येतं ना तुमचं? मी व्यवहारात सांगतोय, मी काय वेदांत वगैरे काही सांगत नाही, आम्हाला ते जमतच नाही वगैरे, खरं सांगतो. पण जे मात्र बाबांनी सांगितलं ना, तेवढं मात्र आमच्या लक्षात, तेवढं आम्ही सांगा. कारण शेवटी बाप, आपण म्हणतो का नाही, बापाच्या चालीवर मुलगा चाललाय म्हणतो ना व्यवहारात, तसं आपण बापाच्या चालीवर चालायचं. घेऊ आपण वेदांत थोडं पुढे, पण आता तर बाबांनी वेदांतच सांगितलं, पण कसा सांगितला, जो आता आपला चाललाय तसा सांगितला. बाबांनी वेदांतच सांगितला. तर का लग्न का राहत नाही, आपला संसार का सुखी होत नाही, त्याला कारण एक आहे, मुलगी पसंतीची नाही. मुलगी पसंतीने आपण करत नाही, म्हणून तो संसार काय होतो, जुळत नाही. तुम्हाला मला संसार सांगायचा का काय सांगायचं ते तुम्ही विचार करा. मी 2 मंडप सांगितले तुम्हाला, पहिलेच सांगून गेलो, म्हणजे तुम्ही ठरवायचं, बरोबर. पसंतीने होत नाही, तसा आपल्या पसंतीचा सद्गुरू मिळत नाही, म्हणून आपला परमार्थ घडत नाही. संसार मोडतो. अहो, तो जर आपण ज्या संसार रूपी जो मांडव घातलेला आहे, तो एक मंडप आणि हा एक मंडप, त्याही मंडपात घटस्फोट आणि ह्याही मंडपात घटस्फोट. समजून जा, जाणण्यावाले तो इशारा काफीरच आहे. वाईट वाटतं, साधू संतांना कळवळा येतो, का घटस्फोट चालली. मला व्यवहाराचा घटस्फोट नाही सांगायचा बरं का. साधू संत आमच्या इथे नारदाच्या गाडीवर उभं राहून सांगतात, तुम्हाला संसार प्रपंच सांगायचा नाही, कारण संसार प्रपंच तुमचा प्रारंभाने होतो आणि परमार्थ करावा लागतो. का घटस्फोट, परमार्थामध्ये घटस्फोट का. बाबा म्हणायचे, जिचं लग्न झालं नाही ना, तिचं काहीच वाटत नाही, पण ती लग्न होऊन जी नांदत नाही, तिचं वाईट वाटतं, म्हणून तुम्ही बोलावं लागतं. तुम्हाला कळतं ना माझं बोलणं. महाराज म्हणले, बाबा वेदांत सांगायचे, पण असे सांगायचे. वेदांत पूर्वीच्या आमच्या महिला म्हणायच्या नाही का, काही काही माहिती यांच्या ना, तुम्हाला आपल्या खरंच वेद बोलायच्या त्या नाही का, मेल्याशिवाय सोडकं दिसत नाही. म्हणजे काय करायचं होतं त्यांना, त्याच्यातून वेदच बोलायचं होतं त्याच्यातून, म्हणजे स्वतः केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. पाण्यामध्ये मासा झोप घेतो त्याच्या गाडी त्याच्या वंशात, तेव्हा कळेल. बरं, का घटस्फोट चालले, मला घटस्फोट कुणाचा सांगायचं कळलंय ना तुम्हाला. हे या मंडपातले घटस्फोट का चालले, विचार करा बरं जरा त्या गोष्टीचा. मन पसंती नाही, त्याच्यामुळे चालले. बरं, आता तुम्हाला एक सांगतो असं, फक्त आपलं जो चाललंय परमार्थ, फक्त सोसायटी, फक्त सोसायटी. मी माझ्या पदार्थ सांगणार नाही. शिवलीलामृतामधला एक तुम्हाला प्रसंग सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही मला एक सांगा, सोसायटी कशी. आता हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश त्याला काय म्हणतात, फोकस मारतो त्याला, फोकसच ना. हा फोकस जास्त माझ्यावरती आहे का तुमच्यावर आहे, कोणावर आहे, महाराजावरती, बरोबर. मग आता महाराज शायनिंग मारायला तर काय करेल, तो तुम्हाला काय समजणार,
शाळेने माझ्यावरती फोकस हे असंच चाललंय सगळं बाबा. सगळे महाराजांवरती फोकस, तुमचं काहीच नाही. सगळं महाराजांचं तुमचं काहीच नाही. मला सांगा, अहो गणेश जयंती चालले, गणेशाची जयंती चालले, रामनवमीचा रामाचा सप्ताह चालला, गणेश जयंतीचा गणेशांचा सप्ताह चालला, हनुमान जयंतीचा हनुमानाचा सप्ताह चाललाय, कृष्ण जयंती कृष्णाचा सप्ताह चाललाय. सगळं त्यांचंच आपलं काही नाही. आपलं काही नाही. आहे मी हा कोण आपला विचार करायचा की नाही. बाबा म्हणायचे नामा म्हणे, तुका म्हणे, नंतर तू काय म्हणे, तुला विचार केला का तू कोण आहे? आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. दीप गेल्यावरी कैसा प्रकाश आणि झाका झाकी त्यास ताकदयाची. आज आपल्याला देव जो मिळालेला आहे, तो जर देव निघून गेला तर कसं काय आपण परमार्थ करणार आहे? कसं देवाला आपण स्वतःहून येणार आहे? सांगा बरं. जो जवळ घेऊ तयारी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. सिद्ध करा का शब्द वापरले? एका साधू संतांच्या शब्दांचा ना बारकाईने विचार केला पाहिजे. पण साधू संतांच्या शब्दांचा विचार करायला साधू संतांची पहिली भाषा कळली पाहिजे. काय कळलं पाहिजे? भाषा. सिद्ध करा सांगितले म्हणजे तुम्ही जसे आहात तसं सिद्ध करा. तुम्ही कोण आहात हे ओळखा. तुम्ही कोण आहात? बाबा म्हणायचे तुका म्हणे, नामा म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही काय म्हणे? तुकाराम महाराज जर आणून रेणू या ठोकराला तुका आकाशा एवढा, तुकाराम महाराज जर आकाशा एवढे आहे तर तुम्ही कोण आहात? तुकाराम महाराज काय आहात? तुकाराम महाराज समजा आईच्या पोटातून आले आणि आपण त्या पोटाच्या घरून आलो. तुम्हाला भाषा कळते ना? अहो व्यवहारामध्ये आईच्या गर्भातून जो आलेला त्याला वाटा मिळतो आणि आईच्या गर्भाच्या बाहेरून आलेला त्याला वाटा मिळत. कळली ना भाषा तुम्हाला? त्याला वाटा मिळत नाही. तशी चालली परिस्थिती आपली. अरे बापाच्या पोटी जन्म धरावा लागतो तेव्हा वाटा मिळतो बापाच्या भागीदारीमध्ये. असं उगाच कुठून तरी येऊन मिळत नाही वाटा. मग पहिलं संतांचं व्हावं लागतं, सद्गुरूचं व्हावं लागतं आपल्याला. तेव्हा त्यांचा वाटता, तेव्हा त्यांचं ते उष्ट आपल्याला मिळतं. उष्ट चालले आपले खाण्यापिण्याचं सगळं चाललं. ते उष्ट झाले त्यांना हे आज जे चाललेलं आहे. साधू संतांनी जे काही सांगितलेलं आहे, परमात्म्याबद्दल सांगितलं, देवाबद्दल सांगितलं, ते उष्ट घ्यायचंय आपल्याला. आपलं चाललंय उष्ट खायचं. खा उष्ट रोज बाबाला रोज झाला असेल तुम्हाला पण होऊ द्या. कसा खात पटत नाही लोकांना. नाही ना जरा असं बोलल्यावर कळत नाही ना. आम्हाला कसं पाहिजे माहिती काय? हा हू करूनच वाट लावून टाकली सगळे. ते शिंद्यावर म्हणतात ते काय गुळाने माणसं मारली ना तेवढी काय 20 खाऊन गेली माणसं तेवढी गुळाने मारली. कळलं ना तुम्हाला?
हे वाईट 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 बोल का गोड बोलायचं तुम्हाला सांगू का पटायचं नाही तुम्हाला मी इथं तुम्हाला खरं बोलावं का बरं बोलावं तुम्ही उत्तर द्या काय बोलावं खरं बोलता बरं का बरं बोलायचं कारण आता जर मी बरं बोललो नाही तर पुढच्या वेळेस माझा पत्ता कट म्हणून बरं बोलायचं आहे अरे आमच्या साधू संत नाही सफायला वेळ काही नाही जो डॉक्टर असतो ना डॉक्टर सच्चा डॉक्टर त्याला जर जखम झालेली असते ना कोणाला ती जखम झालेली असते आधी परत कापतो तो चांगली व्हावी म्हणून वाढावी म्हणून चांगली होऊ ना म्हणून आमचे तुकाराम महाराजांनी जखमा काढून टाकण्याचा प्रयत्न धर्माचे पाळणं कारण पाखंड खंडन अजून आपल्याला पाखंडाचा अर्थ कळाला नाही पाखंड म्हटलं आपण जातो तिकडे अरे आपल्यामध्ये ते पाखंड कुठे जाता शोधायला ज्याला अभिमान आहे ज्याला अहंकार आहे हा पाखंड करायचे आपल्याला अजून देतात आम्ही जातो तिकडे कुणाला कोण पाखंडीमध्ये लावत होतं लावून ठरत आपल्यामध्ये पाखंडी अहंकार झालेला आहे धर्माचा अहंकार असं धर्माचा अभिमान असा ते जाण्यासाठी परमार्थ करायच्या बाबांनो साधू संतांना जीव ओतून सांगायला करा रे बापानं साधन हरीचे झणी करेन झणी म्हणजे हे सगळ्या भांडणी सोडा अहंकार अभिमान मी बोलता अमुक काय तो अरे कोण रोज इथून म्हणतो आधी होना शिवंत मरमुद्राचा बांधा ओळचर घातली रे तुम्ही किटकांचा सांगा अमंगल कृपा बांधा स्मरत हरिहार शरण गाई गोविंदा हरे रे महाराज सार सोमदेवा हरे रे महाराज सार सोमदेवा एकच माता आमच्या पृथ्वी तलावरती जन्माला आली आणि ती मध्ये मदालासा आपल्या पोरांना जसा जसा जन्म दिला तिने आपल्या नवऱ्याबरोबर करार केला होता राजा होता त्या राजाबरोबर लग्न राजाला करार केला हे तुला फक्त ह्या माझ्या त्यावरती फक्त तुला अधिकार राहील परंतु जी मुलं होतील ना त्याला काय बनवायचं डॉक्टर बनवायचं वकील बनवायचं काय बनवायचं माझ्या हातात राहील तरच माझ्याशी लग्न कर अशी एकच माता फक्त जन्माला आली ती मध्ये मराल असा जशी मुलं जन्माला आली त्याला मला हा बोध केला आधी होईना शिवंत मळमुद्राचा बांधा पटत का आपल्याला हा घेऊन असेल कापून बघा वास येईल तेव्हा कळत तुम्हाला कापून बघा थोडासा पाहिजे तर दोन कापे पडतील हरकत नाही मग पटल ना कारण अनुभव आल्याशिवाय कळत नाही ना आमच्या साधू संतांना जे अनुभव आले ते ग्रंथामधून लिहून ठेवले म्हणून बहुत केले पाठांतर आणि कर्म राहिले दूर पुस्तक वाचून करणार नाही त्याला अनुभवच पाहिजे बऱ्याच वेळा आपण तुम्ही जे आपण जी नावं ठेवतो ती साधू संतांच्या शब्दांना नावं ठेवतो तुम्ही माणसांना नावं ठेवत नाही आपण म्हणतो तो असा बोलला तो तसा बोलला तुम्ही जरा बारकाईने विचार करा तुम्हाला मी हरिपाठातली 2 प्रमाण सांगतो त्यांनी निश्चित केलंय का तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला ते स्वराला लावण्याचा प्रयत्न केलाय का तुम्हाला निश्चित केलाय लक्ष आपल्याला साधूची भाषा कळत नाही साधूची भाषा कळण्यासाठी थोडं 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 त्यांच्या जवळ जावं लागतं तेव्हा ती साधूची भाषा कळते अशी कळणार नाही बरं नाही कळणार नाही कळणार साधूची भाषा कळणार साधूची भाषा कळण्यासाठी बाबा सांगतात चक्रबाबा साधूची भाषा कळण्यासाठी 50% तरी त्याला साधू व्हावं पण आता कोणाला साधू व्हायचंय सगळे झाले बरं का पण सगळे संधी साधू सगळे संधी साधू एक दाखवा आमच्या ज्ञानेश्वर महाराज सारखा तुकाराम महाराज सारखा तुकाराम भगवान सारखा एक दाखवा तुम्हाला आता 4 दिवसापूर्वी घटना सांगतो 4 दिवसापूर्वी घटना हे का घडतंय त्याच्याकरता मी 2 उदाहरण सांगणार आहे तुम्हाला हरिपाठातील का घडतं असं आता लक्षात घ्या बरं का हे खूप चुकीचं बोलणं आहे मी बोलतो म्हणून बोलतो समजा मी व्यवहारात नाही बोलत मी नागाच्या गादीवरून बोलतोय हे लक्षात घ्या तुका म्हणे सत्य सांगू
यवतरागे तिथे आम्हाला तुमचं जे काही गेलेलं नाहीये. सत्यच सांगायचं. मला सांगा, तुम्हाला जर एखाद्याने जर निरोप सांगितलं असं मला सांगायला, जसं तसं सांगावं का आपल्या मनातच सांगावं? जसं तसं सांगावा. उद्या आपल्या काय पुढच्या तारखा मिळण्यासाठी निरोप आहे काय हरकत नाही. उद्या पुढच्या वेळेला काय हो, आम्ही त्या अपेक्षेने आलेलो नाही. आमचा काय बांधाला बांध नाही, घराला घर नाही, दाराला दार नाही, हरकत नाही. ठेवलं नाही ठेवलं तरी पण साधूच्या अंतकरणामध्ये जे अंतिम सत्य आविष्कृत झालंय ते तुमच्यापर्यंत पोहोचावं एवढीच तळमळ आपल्या सच्च्या साधूला असते. बस हे करून घ्यायचंय, हे करून घ्यायचंय. उगाच आपलं बरं वाटतं म्हणून बोलायचं नाही. खरं बोलायला शिकलं पाहिजे. प्रत्येकाने खरं सांगितलं पाहिजे. नुसतं नारदाची गाडी नाही म्हणायचं. काय सांगत होतो, 2 उदाहरणं तुम्हाला. हा, आता व्हॉट्सअपला एक मेसेज मिळतोय 8-15 दिवशी बोलायचं, जे दिसतं ते बोलायचं. महाराजांनी मला पुढे सांगायचं ना, 2 उदाहरणं सांगायचं नाही म्हणून हे अगोदर आलं. महाराजांनी 25,000ची एक तारीख घेतली. दुसऱ्या ठिकाणी त्यांनी जास्त तारीख मिळाली. ही तारीख त्यांनी कॅन्सल केली, तिकडे गेला. का घडतं हे मला सांगायचं. ज्याने देव पाहिलं ना तो कोणाच्या बापाला घालत नाही बोलायला. आता 2-3 दिवस आठवड्यापासून आमच्या मध्ये अभंग फिरतोय, तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का. हो खरे खरे. नुसतं देव म्हणण्याने देव होता येत नाही, देव नुसतं बोलण्याने देव होता येत नाही. काय हे घडतं, का घडतं. सद्गुरू चोरी सापडे सद्गुरू वाचवणी चकारात्मक आपण करून करून गुरु गेले असतील, पण सद्गुरू नाही म्हणून हे असं घडतंय. जाऊ दे, काय होईल, केस होईल ना. तुम्ही आहात ना, सत्य सांगायचं ना. काय केसीचे काय फरक पडणार आहे. पण सत्य तुमच्यापर्यंत कळलं पाहिजे. तुमच्यापर्यंत तो सत्य कळलं पाहिजे. एक 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 माणूस आपल्या ह्याच्यातला आमच्या श्रीपाद बाबांसारखाच झाला पाहिजे. ही तलवार युद्धाला असली पाहिजे. संतच झाला पाहिजे. कारण इथल्याने विडा उचललाय तरी झाडे कळली, मग सर्व सुखाची पात्र व्हायची. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. गल्लेवळातने आमच्या माऊली प्रतिज्ञा केली, उघड सोडविल माझा स्वामींचे यशी प्रतिज्ञा हिताची केली आम्ही. आमचे साधू संत प्रतिज्ञा करत नव्हते, मांजरासारखे करत नव्हते. आमचे साधू संत वाघासारखे डरकाळे फोडत होते. आमचे साधू संत सिंहासारखे डरकाळे फोडत होते. त्याला साधू म्हणावा. माहिती तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघाच्या जबड्यात हात घातला. ही आमच्या साधू संतांची जात. जातीचा अर्थ कळला नसतो तो तुम्हाला सांगतो. जातीचा अर्थ सांगतो तुम्हाला. जात, आपण जात म्हटलं की आपण त्या जातीचा, त्या जातीचा, त्या जातीचा कसली जात आली. आमच्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, कोणी कुठल्या धर्मात जातीत जन्माला येत नाही. नो मॅन इज बॉर्न टू एनी रिलिजन, ही हॅज ए रिलिजन इन हिज ओन माइंड. माणसाचा जन्म कुठल्या धर्मात होत नसून माणसाच्या मनात धर्म जन्माला येतो. तेवढेच करून बसलो आपण ह्या जातीला त्या जातीला. अरे जातीला पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान. मन करो तलवार का, अरे परे रहे तो ज्ञान. या दुसऱ्या मला सोबत साधू म्हणायला लागले. झाला जरा महाराज तुम्ही जरा बोलायला लागला 4 शब्द की तिकडून लगेच आवाज येणार, हा माझा महाराज, हा माझा बाबा. अरे बाबाला तू जाणलं काय. अरे हे दवंडी आहे मूर्खा, ही दवंडी आहे. हा बाबा नाहीये, हा संत नाहीये, हा साधू नाहीये. आहे तो राहुले निराळेची. त्याला स्वराला लावावं लागतं. झालं लगेच बोलायला लागला की झाला माझा बाबा, ठरवलं ते. अरे येड्या, दवंडी आहे दवंडी. मला सांगा, गावाला पूर्वी आपल्याला ज्या टायमाला एखादी मीटिंग असली त्या टायमाला काय करतात,
दवंडी पेटवतात ना, डुम 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 डुम, संध्याकाळी 9 वाजता कार्यालयाजवळ सर्व कार्यालयाजवळ काय होणार आहे, मीटिंग होणार आहे. आणि दवंडी पेटवली, अजून मीटिंग व्हायचे, मीटिंग मध्ये विषय व्हायचे. तसं ही दवंडी आहे, ही दवंडी पेटवणारी अजून साधू सोडायचा, साधूला जायचंय, त्याच्यावर प्रमाण समजून घ्यायचा, तो बाजूला आहे, ही दवंडी आहे. अरे बुजगावणे बुजगावणारे म्हणायला लागले बाबा म्हणा, बाबा बाबा म्हणून ही परिस्थिती आज चालली. आपण कुणालाही काहीतरी म्हणतो म्हणून परिस्थिती आली, सोडून करत नाही. नको नको मान, नको अभिमान, सोडून मी तू पण होती सुखी. साधूचं लक्षच सांगतोय तुम्हाला, नको नको मान, नको अभिमान, सोडून मी तू होतो सुखी. जेवणे व्हावे जग निवावे आणि आज्ञा निवावे सन्मार्ग असू. मार्गदयाकडे भाव होती वळे, जगाच्या वेळे न दिसली. साधू जगाच्या वेळेत दिसणार नाही बाबांनो, तुम्हाला शोधावा लागणार आहे. तुम्हाला असं साधू शोधा की आपलं स्वतःचं विकोण ऐकण्याचं लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण, ज्ञान बोली ज्ञान. आपली आपण जे ओळख करून देतो तोच फक्त साधू या जगामध्ये. होईल 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 करत राहा. जन मरणाच्या वेळेला तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. अरे बाबांना कसं नाहीये. आपण जो आयुष्यभर आपण जो आयुष्यभर प्रपंच केलं ना, तोच शेवटी येणार. कसं काय नाम येईल सांगा बरं. आता नाम मला सांगा, तुम्हाला असं विचारतो, नाम कुठपर्यंत असावं? पहिला प्राण जातो का पहिली वाचा जातो का प्राण जातो? तुमच्याकडे काय पद्धत वाचा जातो ना. आणि साधू संत काय करतात सांगतात, शेवटच्या श्वासापर्यंत भजन करायचे. कसं काय काय सांगा बरं मला. जर वाचा गेली, आता वाचा गेली, तिच्या मुलीला यायला टाइम नाही भेटला, मुलगी आली, बाबा 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 टाळो करते, बाबा बघा मी तुमच्यासाठी काय आणलं, त्याला तोंड आहे ना, बाबा खाईन, बाबा उठा माझ्यासाठी उठा, मला मिठी मारा. बाबा उठेल, बाबा मिठी मारीन. नाही, काय गेलं त्याच्यातलं, निघून गेलो तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जगतात काही अनुभव घ्यायला समोर बसले होते, अनुभव घ्यायला नाही असं बोलणं चालू होतं. त्यांना मी विचारला प्रश्न, पण त्या प्रश्नाचं त्यांना तेवढ्या प्रश्नामध्ये लगेच समोर बसतो. म्हटलं तुम्ही स्वतः आला तर तुम्हाला कुणी आणलं? तुम्हाला मी स्वतः आले, मला हात आहे पाय आहे सगळं. म्हटलं स्वतः आले तुम्ही? आणि मग त्याला उदाहरण दिलं. म्हटलं एखादं मड पडलं खाली, त्याला म्हणाला उठ आणि सर तुला सकाळी सांगितलं काम करतो नाही, म्हणजे आपण स्वतः आलेलो नाही. आतमध्ये आपल्या चैतन्य शक्ती नाचते. सर्वांगती राम देहादी एक आणि सूर्यप्रकाश सहस्रश्मी, याची जाणीव आपल्याला करून घ्यायची. सर्वांगती, सर्वांच्या घटाघाटामध्ये सर्वांगती राम आणि देहादी एक का आहे? एक. बरोबर. आपला देव एक का आहे? खरं बोलतात. आपला देव एक का आहे? खरं बोलतात. तुम्ही एक काम करा, आता जवळजवळ राहता तुम्ही 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. तुमच्या घरामध्ये देवालयात जा आणि एक आहे का आणि काय ते बोलून या. म्हणायला फार सोपं आहे हो, लय सोपं आहे, पण नाही काय आपला स्वभाव सुटत नाही. सोमवार आला की देवबंदी, मंगळवार देवबंदी, बुधवारचा देवबंदी, प्रत्येक वाराला आमचा देव बदलतो. प्रत्येक वाराला देव बदलतो. आणि तुम्ही ते कुशावर खोटं बोलताय. एक अरे इथं तरी कमी तुम्ही खोटं बोलू नका, देव माफ नाही करणार तुम्हाला. अहो एक नानतोय सगळ्यामध्ये, ही आत्मचैतन्य शक्ती आहे ना, का म्हणा सगळ्यामध्ये ज्ञान कशी आहे? एक आहे. अगदी प्रमाण, ज्ञान द्या प्रमाण.
आत्मा हा निदान आणि सर्वांगती पूर्ण एक आणि कसं आहे पूर्ण पै गगन जेवढे जैसे दोन गगनी तेवढाची आसर आणि सहर घालविल्या वेगळ्या दिवशी एरवी गगन देखी तो. स्वामी विवेकानंद म्हणतात जगामध्ये फक्त एक आकाश आणि हवा फक्त दोनच वस्तू आहे जगामध्ये, एक आकाश आणि वायू. म्हणून पै गगन जेवढीचे हवाई तेवढीच, फक्त सर हलवणं वेगळी दिसते, नाहीतर त्याला म्हटलेलं ये त्याला जाणायचंय. तो मला सांगा त्याच्यातून जो निघून गेला मग त्या व्यक्तीला किती जण न्यायला लागतात? किती? 4 जण. तरी तुम्ही खोटं बोलताय. मग पुढे गेल्यावरती खांदे का बदलतात? म्हणजे 8 जण लागतात. खांदे बदलायला लागतात ना. किती जण? बरं आता येताना तो कसा आला होता? एकटा आला होता? कशामुळे आला होता? त्या चैतन्य शक्तीमुळे. मग तो जो स्वतः चालत होता ना, तो चैतन्य शक्तीमुळे चालत होता. त्या आत्म चैतन्य शक्तीला आपल्याला ओळखायचं तोच देव. त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये कुठला देव नाही. आणि आपल्याला जाऊन वेगळा वेगळा असू द्या हो, पण आपला देव कसला कसला माहिती तुम्हाला सांगू का? आपला देव खापराचा, लाकडाचा, दगडाचा हाच देव आपला सगळा. शिळ्या तांब्याचा तसं वेळ लागलं वस्त्र अलंकार गुंडाळीले मला आले ते नाव ठेवले. कसं दैवते जेव्हा बोलू बघा नैवेद्य म्हटलं लगेच नैवेद्य आला. बघू बघू काय काय जेवढा तेवढा येतो. बघा आता तुम्ही कधी आम्हाला तेवढं तेवढं तुम्हाला किती लागतं? हे एवढं एवढं घेऊन आले कारण त्यांना माहितीये फक्त देवाला दाखवावं लागतं. देव खायचंच नाही. लगेच समोर बघा ना एवढं एवढं सांगून ठेवलं देवाला. आणि तुम्हाला किती लागतं? एक पुरी असेल त्याच्यामध्ये ठीक आहे तेवढासा भात त्याच्यावरती थोडीशी डाळ झाला देवाचं पोट फुगलं. अरे देवाच्या याच्याने पोट फुगत नाही. देव भावाचा भुकेला काही म्हणजे एक भावाची कारण तुला म्हणे आणि भोवाची. देवाला फक्त भाव आवडतो, बाकी तुमचं काय देवाला आवडत नाही. आणि नेमकं तेच देत नाही आपण देवाला. सगळं काही देतो बरं का, सगळं काही देतो देवाला, पण जे द्यायला पाहिजे देत नाही. सगळं करतो आपण, सगळं करतो, पण करायला पाहिजे तेवढं देत नेमकं करत नाही. जे करायला पाहिजे लक्षात घ्या शब्द बरं का, जे करायला पाहिजे ना देवासाठी ते आपण करत नाही. पण लोक ह्या बाकीच्या गोष्टी आपण करतो. करतो ते म्हणजे जेवढं आयुष्य आहे ना आपलं, जेवढं आयुष्य तेवढं करतो, पण जे करायला पाहिजे ते करत नाही. सारं आयुष्य सोडून पाहिलं जे करायचं ते कर.
देव प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय करू नये, हे फक्त फक्त सद्गुरू सांगतात. मी पुन्हा पुन्हा तिथं काय येतोय, पुन्हा पुन्हा मी तिथं काय येतो, कारण मग असे तुम्हाला उदाहरण सांगितलं की हे असं का होतं. हे जे आज अपेक्षा वाढल्यात माणसाचा, स्वार्थ वाढलाय, मोह वाढला, कशामुळे वाढला, सद्गुरू न गेल्यामुळे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीतलं नाही, हरिपाठातली मी तुम्हाला 2 उदाहरण सांगणार होतो. कारण काय, आपण काय करतो फक्त माहिती का, जी पुढे एखादा शब्द आला त्याचाच फक्त आपण काय करतो, त्याच्यावरती बाऊ करून टाकतो. माऊलींनी काय केलं माहितीये का, तुम्हाला एका खाचत टाकून बोलले, पण पुढच्या प्रमाणामध्ये त्यांनी त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतात, मंडन आणि खंडन. लक्षात घ्या, थोडं लक्ष द्या. हे एकदा समजलं ना आपल्याला तो बरोबर समजलं. पहा माऊलीच्या प्रमाणात पहा, योग याग विधी येणे नो शुद्धी आणि वायाची उपाधी दंगधर्म. हे प्रमाण झालं. म्हणजे इथं त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला वाटतं यांनी निश्चित केलाय, योग याग विधी येणे नो शुद्धी आणि वायाची उपाधी दंग. आपल्याला काय वाटतं साहित्यावरती त्यांनी निश्चित केला, माऊलींनी निश्चित केला नाही. त्यांनी लगेच हे खंडन करून पुढे आणि परत काय केलेलं, त्याचं मंडन केलं. बाबांनो, त्यांना हे सांगायचंय, लक्षात घ्या बरं का, योग याग विधी येणे नो शुद्धी वायाची उपाधी दंग धर्म. परत त्याने त्याच हरिपाठामध्ये प्रमाण केलं, योग याग विधी, योग याग क्रिया, धर्म धर्म माया, गेले ते विलाया हरिपाठी. तुमच्या काय डोक्यात येते का काय? पहिलं प्रमाण काय आहे, योग याग विधी येणे नो शुद्धी वायाची उपाधी दंग धर्म. एवढंच जर आपण ऐकलं तर आपण काय म्हणतो, माऊलीने खंडन केलं, माऊलीने निषेध केला. माऊलीने निषेध केलेला नाही, खंडनही केलेलं नाही, दोघांचा मेळ बसून गेला. बाबांनो, योग याग विधी येणे नो शुद्धी वायाची उपाधी दांभिकपणा होईल, पण तुम्ही ते जर समजून केलं तर तेच तुम्हाला सहाय्य होईल भगवंत प्राप्त करण्यासाठी. योग याग विधी, योग याग क्रिया, धर्म धर्म माया आणि गेले ते विलया हरिपाठी. तुम्ही जर हरीच्या पाठीतून गेले तर तेच योग याग विधी काय होणार आहे, तुम्हाला भगवंताला प्राप्त करण्यासाठी सहाय्य होणार. पण आपलं तिथे लक्ष नाही, आपण फक्त एकाच बाजूने बघतो, नाण्याला 2 बाजू आहेत, त्यावेळेस 2 बाजू आपण पाहिल्या पाहिजे. हे जो प्रकार आज घडतायत त्याला कारण एकच आहे, तुम्हाला सांगतो. आपल्या मालिकेमध्ये तुम्हाला सांगतो, बाहेरचा काय असेल तुम्हाला मला माहित नाही, ते तुमचं तुम्ही बघा. आमच्या मालिकेमध्ये गोविंदराज बाबा माने, गोविंदराज बाबा माने ते जप तप करण्यासाठी विषय लक्ष देऊ तुमच्या मागाची जी 2 प्रमाणे त्याला भरू नये. आणि मला हा शब्द आहे, सद्गुरू वाचवणी सापडेना सोय, याला तिथं टाकायचे आपल्याला. हा लक्ष देतो ना, तर काय करायला पाहिजे, काय करू नये. जाऊ द्या, आपण शेवटचं धावतं घेऊ, त्याला विलाज नाही, काय करणार. आणि तुमच्यामध्ये पण असं दिसत नाही की हे थांबवून म्हणून काय वाटतं बरं. हा काय चाललं होतं, हा रोहिदास बाबा माने आपल्याच मालिकेमध्ये जे 12 महागुरु होऊन गेले त्याच्यामध्ये रोहिदास बाबा माने जवळजवळ 12 वर्ष हिमालयामध्ये तपश्चर्या केली. लक्ष देऊन ऐका, 12 वर्ष हिमालयामध्ये तपश्चर्या केली. तपश्चर्या करून परत आले आणि कुणीतरी सांगितलं त्यांना की अमुक गोटीला एक असा बाबा आहे. त्यांनी जाऊन बाबाची भेट घेतली. बाबांनी त्या टायमाला त्यांचा अनुग्रह केला. सद्गुरू त्या टायमाला भेटले. त्या टायमाला बाबांची उद्गार, कुणाची, माने बाबांची. बाबा कबूल केलं, माझी 12 वर्ष फुकट गेली. मला काय म्हणायचं तुमचं लक्षात येते ना, लक्षात घ्या. जप तप कर्म
हरिविन धर्म वाऊगाती श्रम व्यर्थ जाय जप तप करत होते. बारकाईने लक्ष द्या बाबा, बारकाईने लक्ष द्या. जप तप करत होते पण हरिविन हरी नव्हता. कारण जप तप करणं हे फक्त लक्ष त्यांचं जपतापाकडे असतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. जे माळ जपतात का माळ, ते माळ जपतात का नाम जपतात? बस एवढं कळलं ते बस. काय जपतात? माळ जपतात. मग नाम जपतात का? नाही. वड मणी ताणात आली, वड मणी ताणात आली. पुढे म्हणी मागे म्हण, पुढे म्हणी मागे म्हण, पुढे म्हणी मागे म्हण. चालले आपलं काय नावाचा काही विषय आहे की नाही? काय रोटी घ्यायला नको का? विचार नको का करायला आपण? शहाणी माणसं तुम्ही. तुकाराम महाराजांनी आमचं प्रमाण सांगावं. तुकाराम म्हणे सोपे आहे सर्व म्हणून शहाणा तो तो इथे. पण आपली जीव शहाणच असते, शहाणा नाही तुम्ही. आणि दीड मधला जर अर्धा जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपण शहाणे नाही. सगळं सांगायचं म्हटल्यावरती मग आता काय सांगणार इथे नाही का? दीड मधला अर्धा काढत नाही तोपर्यंत आपण शहाणे नाही. अर्धा काढावा लागतो तेव्हा आपण शहाणे, तोपर्यंत शहाणे नाही. करून घेतलं पाहिजे आपण. हा मग माने बाबा. परत तुम्हाला त्यानंतर दराडे बाबा म्हणून, दराडे बाबा, दराडे बाबा त्यांनी सुद्धा हिमालयामध्ये जाऊन 12 वर्ष तपश्चर्या केली. ते परत आले. त्यांना कोणतरी बाबांचं नाव सांगितलं. बाबांकडे गेले. बाबांनी त्याच्यामध्ये अनुभव दिला, प्रगत झाला. त्यावेळेला त्यांची सुद्धा उद्गार होती. बाबा सगळ्यांच्या समोर बोलले होते असं भर सभेमध्ये. बाबा म्हणजे 12 वर्ष माझी फुकट गेली. मी कुणाला तर निश्चित करत नाही बाबा. जे वस्तुस्थिती आहे ते सांगतो. ते महात्मे अजून आमच्यातले आहेत, त्यांना जाऊन विचारू शकतात. आपले दराडे आहेत ते नाहीत आता दोघे नाही, पण जे जे तिथे तिथं बोलले ते तर महात्मे सांगतील ना. मग आपण आता विचार केला पाहिजे काय करायला पाहिजे आणि काय करू नये. आत्ताचा हल्लीचं एक उदाहरण सांगतो. आपल्यामध्ये सागर महाराज प्रबळकर त्या नाहीये बाहेर. सागर महाराज प्रबळकर 4 वर्ष शिकायला गेले संस्थेमध्ये. महाराज 4 वर्ष संस्थेमध्ये शिकले. त्यांना मी आता थोडस चिडून म्हणा दुकान 2-3 वेळा बघितलंय. कुठे आळंदीला प्रत्येक महिन्याला या असं स्वभाव पकडायचा. मागे बघा का जास्त जाऊ. त्यांनी कबूल केलं म्हणजे महाराज ज्या त्यांनी अनुग्रह घेतला, प्रबोधनात अनुग्रह घेतला, त्या क्षणाला त्यांनी कबूल केलं. महाराज म्हणजे 4 वर्ष माझी फुकट गेली. मला सांगायचं एवढं सर्व राग मानू नका हो. खरंच राग मानू नका. साधू संतांनी किंवा कळवळा म्हणून बोलतात. आम्ही जरी तसे नसलो ना तरी थोडं त्यांचा अंश आपल्यामध्ये आलाय ना. आलाय की सांगा. बापाचा अंश याच्यामध्ये थोडं येतो की नाही म्हणून कळवळ वाटतो, सांगावंसं वाटतं. समजून घ्यायचं तुमचं काम आहे, करायचं का नाही करायचं तुमचं काम आहे. आम्ही फक्त सांगण्याचं काम करणार. आता करणार की नाही करणार तुम्ही ठरवा. आम्ही कशाला सांगतो की अहो किती महाराज मारले हो. आता हो किती संत मारले, ओरडू कुणाला कशाचा आजार, कुणाला कशाचा आजार, कुणाला कशाचा आजार. गेले हो, मारले आपण असे हे मारले. पण कधी काय त्यांच्या ताटातलं काय आपल्यापर्यंत आलं नाही. ताटातलं म्हणजे कळलं तुम्हाला ते उचते नाही तुम्हाला म्हणे शेष शेवी ना आवडी वचन ना मुली बोलली ते. त्यांनी ते वचन त्याचं जे नाम आहे वचन म्हणजे नाम ते आपण घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशिवाय आपली सुटका नाही. सकारात्मक सद्गुरू वाचवणी म्हणजे सकारात्मक त्यांच्याशिवाय आपली सुटका नाही. आणि तेच आपल्याला खऱ्या देवाची ओळख करून देऊ शकतात. हे महाराज आजच्या पहिल्या चरणात
आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी किंवा चुकून विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा तेरे बिन जीवा सुख नाही. एक दृष्टांत सांगायचा राहिला तेव्हा सांगून आपण पुढे जाऊ, कारण की जरा थोडासा तो जुळला जाते म्हणून तो राहिलेला दृष्टांत सांगतो. शिवलीला अमृताचा तुम्हाला आठवण्याची माहिती नाही. शिवलीला अमृताचं दृष्टांत सांगायला चालू होतं. एक साधू रस्त्याने चालला होता, त्याच्याबरोबर 2-4 साधक होते. साधू आपल्या मंदिरातील सभेच्या भेटी दिली. त्यांचं स्वागत आपल्या मंडळाचे कार्यकर्ते विवाह काळात करत आहेत. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान की जय. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनती वाचतो नाही. शिवलीला अमृतातला एक पुस्तक सांगत होतो. तो आता इथे एक गाईड होते म्हणून तो आठवलं. रस्त्याने चालले होते आणि संपूर्ण मंडप असा झगमगाट एकदम सगळा चकाचक. तर त्यांना असं वाटलं की जाता जाता आपण भेट देऊन जाऊ. त्यांनी विचारलं इथे काय आहे. म्हणजे आमच्या इथे या मंडपामध्ये लग्न आहे. साधू बोलले चला आता आपण जाता जाता आलोय, कृपा आशीर्वाद देऊन पुढे जाऊ आपण. गेले मंडपामधून. 1 तास झाला, 2 तास झाला, परंतु नवरा नवरीची वाट बघताय. नवरा नवरीच्या मंडपात लग्न तर आहे. त्यांना वाटलं असं की ही काय भानगड आहे, म्हणून त्यांनी बाबासारख्याला विचारलं, हे चोपदार आहेत बरं का, तुम्ही घाबरत नाही त्यांना. चोपदारांना खरं घाबरावं लागतं. हे ज्ञानेश्वरी सांगते, मी नाही सांगत. हे चोपदारांच्या हातात ती काठी आहे ना, काठी तिला तुम्ही कमी समजू नका. चोपदाराची जेवढी किंमत आहे तेवढी कीर्तनकाराची नाही. हे ज्ञानेश्वरी सांगते, माझ्या पदार्थ नाही. त्यांच्या हातात जो दांडूक असतो ना, बघा पोरे तिथे जारी केलेले बाजूला म्हणत नाही. तर ज्ञानेश्वरी असं सांगते, तो विवेकरूपी दांडका त्यांच्या हातामध्ये असतो आणि दृश्याची जी दृश्य दिसतं ना, त्या विवेकरूपी दांडक्याने ते बाजूला करायचं असतं आणि तेव्हा आपल्याला प्राप्त होतो. मग त्याची किंमत कमी नाही. तर 2 तास झाले. बाबांना सारख्याला विचारलं, म्हणजे महाराज इथे तर लग्न आहे म्हणतात, पण नवरा नवरी तर आपली तू काय 2 तास झाले आम्ही बसलो. बाबांसारख्याने त्यांनी काय म्हणावं, काय नवरा नवरी हे काय आमच्याकडे असं काय पद्धत नाही. तर मग लग्न कसं काय नाही, आमच्याकडे फक्त असं मंडप टाकला जातो, अशा पंक्ती भरल्या जातात, सगळं काही होतं, म्हणजे असलं काही नसतं. तुमच्याकडे लक्ष येते का नाही आलं तर सांगू तुम्हाला. तशी फक्त सोसायटी फक्त चाललेली आहे.
मंडप घालणं, पंक्ती घालणं, केवढं घालणं, वाजंत्री वाजवणं, सगळं काही आहे. पण नेमका नवरा नवरी नाही. सांगू तुम्हाला का कळलं तुम्हाला? शाळा सांगले ना रे. तसं आपली असं मंडप चालली आहे, वाजंत्री आहे, सगळं काही. हे काय वाजंत्री, वाजंत्री आहे, सगळं आहे, सगळं काही आहे. पण नेमका तिथं देव नसावा. कळलं ना का? सगळं काही आहे म्हणून हे गडबड होते अशी. 25ची 50, 50ची 75 याच्यासाठी जन्माला आलाय. 5 वर्ष जाऊन तिकडे करतो त्याच्या डोक्यात तुम्हाला वाटत पाहिजे असं, पण बोलल्याशिवाय कळत नाही ना. त्याच्या डोक्यात तेवढंच असतं, 5 वर्ष गेली माझी, मी तो एवढा खर्च केला, मी तेवढा खर्च केला, आता 25चे 50 कसे घ्यायचे? राग येईल तुम्हाला. पण करणार काय? राव नाही राहत, काय करणार? अरे आमच्या माऊलींनी आमच्या भगवंताने गीताजी सांगितले, निष्काम कर्मयोग. जोपर्यंत तुम्ही निष्काम होत नाही तोपर्यंत तुम्ही जे बसलेले असलात ना, जरी बसलेला असलात तरी ह्याच्यातून तुमच्यामध्ये काहीच पोहोचू शकत नाही. हृदय एक झाले, हृदय ते हृदय घातले, त्याला म्हणतात पहिल्या निष्काम व्हावं लागतं इथल्याला. नाही तर बाबा एक दृष्टांत सांगतात की म्हणे एक रात्री झोपला होता, सकाळी डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणतो, भावा मला डॉक्टर मला एकाचे 2 दिसतात. डॉक्टर म्हणतो, तुम्ही 3 जण कशाला आला? आता डॉक्टरला रोग जास्त का पेशंटला? तसं इथल्यांना आहे ना रोग जास्त झालेले, ते पहिले काढायला शिका आणि त्यांना उभं करा. उद्यात आपले हॅ हो करायचं चाललंय सगळं. आपलं बोललं म्हणजे मला राग येतो आणि काय घेणं देणं आम्हाला? आमच्या काय तुमच्या बांधाला बांध नाही, घराला घर नाही, दाराला दार नाही. तुका म्हणे सत्य सांगू आणि येऊन रागे. तुका म्हणे साधू बोले खडगधार, तसंच बोलायचं. देव पाहिजे ना, आणि तू देवासारखं बोलू शकत नाही. तुझ्या अंतःकरणाला स्वार्थ आहे, तुझ्या अंतःकरणाला अभिमान आहे. मी आणतो, मी दमका. अरे घालवण्यासाठी परमार्थ करायचं आणि ते दारून जर घेऊन बसतात, कसला आला परमार्थ? म्हणून आजच्या अवघामध्ये महाराज सांगतात, आपण जातो एक देव करून या. जगमाड बिगमाड हे सगळे चालत नाही देवासाठी. देवाला फक्त एकच चालतो, एकच भाव. तुका म्हणे काही न लगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आण विठोबाची. आणि महाराज सांगतात, अहो देवा वाचून आपल्याला कोणी सोडू शकत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, सोडविना कोणी. अरे जरा आपल्या धर्माचा जरा विचार करा. बाबा म्हणायचे, जर आपली आई रानात जर कोणी उघडी केली तर तुम्ही बघत बसणार का डोळ्याने? 16 राज्यामध्ये ओवी आहे, बदलचं नाही सांगायचं. बाबा म्हणतात, जर तुमची आई जर कोणी मनात उघडी केली तर तुम्ही बघत बसणार का? आणि आज आपला धर्म धोक्यात आहे का विचारायचा? एकाचा तोंड तिकडे, एकाचा तोंड तिकडे, एकाचा सरळ, एकाचा मागे. काय धर्म दाखवणार आपण? असे धर्म दाखवणार? सोडायला एका छताखाली या, एका झेंड्याखाली या. माऊलीने आमच्या एका झेंड्याखाली आले, त्या टायमाला असे सगळे पंथ चालले होते. काय म्हणलं मी? काय बोललो? पंथ चालले होते, पंथ. तेव्हा आमच्या माऊलीने बंद केलं, म्हणे सगळं सोडा, हे पंथ बिंत तुमच्या सगळे टाका आणि एकाच भागवत धर्म एक झेंड्याखाली या. आणि त्याला नाव ठेवलं आमचा वारकरी संप्रदाय. तो आमचा आहे वारकरी संप्रदाय. आम्ही छाती खूप ठाण्याने सांगू शकतो, वारी वारी जन्म मरणाची वारी. जी जन्मातील मरणाची जो वारी चुकवतो त्याला वारकरी म्हणतात. हे बी तुमचे परमार्थ बोलतात, त्याचे बाकीचे कोण आमचं सांगतात. देव बघत नाही, देव फक्त एवढंच बघतो, तू वारी चुकवली का? आपण पंढरपुराला जातो, आळंदीला जातो, वारी चुकवण्यासाठी का वारी चुकू नये म्हणलं? वारी चुकावी म्हणून जातो का वारी चुकवावी म्हणून जातो? वारी चुकवावी म्हणून जावं का वारी चुकू नये म्हणून जावं? आपली चुकू नये म्हणून चालले, अरे वारी चुकली पाहिजे. एकाच वारीमध्ये काय प्रमाण आहे? एकाच वारीमध्ये आपल्याला तर भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. एकाच वारीमध्ये करतो का आपण? किती वाऱ्या झाल्या? अहो बाबा, आमचे सगळे बाबा म्हणतात, तुम्ही म्हणाल कधीतरी. मग जर
तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला पटलं तर बघा, ज्या ज्या वेळेला एखाद्या साधूच्या मुखातून शब्द जातो, मी नाही तसा पण सांगतो तुम्हाला, तो शब्द खराब होतो. आणि हे आम्ही पाहिले, आम्ही डोळ्याने प्रत्यक्षात पाहिलं, आम्ही आमच्या कानाने ऐकलं. असेल एखादं वेळा काय तुमचं काय भाग्य होतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे पैलू दिसले पूर्व पुण्य. तशी जर पूर्व पुण्य तुमची वेळेला आली तरी काय जाता जाता का वेळा तुमची जर इच्छा झाली, त्यावेळी महाराज म्हणत होते बघा, वारी वारी चुकली मरणाची वारी, वापरून वारी चुकली पाहिजे, असं जर तुमच्या डोक्यात जाता जाता आलं तरी हरकत नाही. एक तासावरला खटवून राहायची भाग्यदशा कशी प्राप्त झाली, एका तासात खटवून राहिलं म्हणून होता, एका तासात त्याची वारी चुकली. आपली का चुकलं, प्रयत्न करा चुकतो काय सांगत तुम्हाला, वारीचं नाही ना झालं काय ते सांगत होतं इकडे आल्यामुळे नाही का. आपण जातो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा. ते तुमचा दोष नाही, तुम्ही कसं झालं माहिती आहे का, असो ऐसा कुठे आठवत नाही देईचे विधी भोगू दे, सगळे असे झालेले बरं का. त्यामुळे तुम्ही कसं काय बोलणार. तुका म्हणे वाचा राहिली खुंटी. आणि तुकाराम महाराजांचा अर्थ काय घेतो लोकांनी माहिती का बाबा तुम्हाला. तुका म्हणे वाचा राहिली खुंटी, आणि या लोकांनी काय केलं, आमच्या माळा आहेत ना त्या खुंटीला लावायचं चाललं. काय आताचा अनार्थ, ही सत्य परिस्थिती आहे. कशाला येतो मग, बस ना आपल्या घरात प्रपंच तरी कर, हेही नाही तेही नाही, परमार्थ नाही, संसारी नाही, एक काहीतरी कर ना त्यापेक्षा. त्याच्यामुळे उलट काय झालं माहिती का, बाकीची लोक त्याच्यामुळे बिघडायला लागले माहितीये का. आपुला तो एक अनेक नाही बरं का, ते फक्त जे आत्मचैतन्य आपल्या आतमध्ये सर्वांशी जे चालवतं, सर्वांसाठी राम द्यायला त्याला आपला चैतन्य गुण, आणि तेने मी जीवा चुकलं. आता दृष्टांत सांगायला वेळ नाही, पण जाता जाता फक्त एक दृष्टांत नव्हतो बाबा. सिकंदर बादशाह ऐकून असं सगळ्यांना, सिकंदर बादशाह तेने विना जेव्हा चुकलं जेव्हा सिकंदर बादशाह साठक होत नव्हतं. सिकंदर बादशाहने अख्खं जग जिंकलं, पण जाता जाता मात्र मग ज्यांना म्हटलं जाता जाता का होईल तुमच्या लक्षात काहीतरी येईल, तसं जाता जाता त्यांच्या लक्षात आलं मी अख्खं जग जिंकलं खरं, पण ह्याच्यातून मला सोडवणारा येतही भेटलं नाही. त्यापेक्षा त्यांनी काय केलं, त्यांनी एक पत्र लिहून ठेवलं, म्हटले मी ज्या वेळेला माझा ज्या मृत्यू होईल त्या वेळेला तुम्ही तात्पुरती